गुड मॉर्निंग गाईज. तुम्ही बघू शकता माझ्या बाल्कनीतून व्ह्यू सकाळ सकाळ. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते किती धुकं पडलंय सकाळ सकाळ. एकदम मस्त मस्त थंडी थंडी वाजतीये. हे गुलाब आम्ही तोडलंच नाही याला. किती छान आहे, अजून पण किती फ्रेश फ्रेश वाटतंय. तर आज आहे संडे आणि आज सुट्टीचा दिवस. तर आपण आज वॉकिंगला पण सुट्टी देऊया. मी इथे आमच्या पाळण्यावरती बसली. कोणाकोणाच्या बाल्कनीमध्ये पाळणा आहे, मला खूप आवडतं. तर मस्त बाहेरचा व्ह्यू बघून चला आज वजन टेस्ट करूया. आज माझं वजन आहे 7420. 600 ग्राम माझं वजन कमी झालेलं आहे. मी निघाली आहे गंग्याच्या फ्रेंड्सला खाऊ द्यायला. तुम्हाला दाखवते आमच्या गंग्याचे फ्रेंड्स. आज संडे आहे त्यामुळे आज मूड एकदम चिल आहे. बाहेर फिरायचा प्लॅन आहे. बाहेर जाणार आहोत आम्ही. थोडंसं छोटंसं काम आहे. आज वेट चेक केलाय जे की 74.20 आहे. आता आपण नेक्स्ट संडेला वेट चेक करू की किती ड्रॉप झालं आहे. ॲक्च्युली माझं कालपेक्षा आज 600 ग्राम ड्रॉप झालं आहे. ते वॉटर रिटेन्शन असतं, वॉटर कमी झालेलं असतं. सो विल सी ऑन नेक्स्ट संडे. हे बघा आमच्या गंग्याची फ्रेंड खाऊ आणला तुझ्यासाठी. या बघा कशी पळते. अजून एक आहे, अजून एक आहे, अजून एक आहे, अजून एक कुठे गेलाय बरखा. दूसरा बिल्ला किधर गया भैया. अजून एक आहे सेम आमच्या गंग्यासारखं दिसतंय पण ते फिरायला गेलाय वाटतं. ही खाते त्याच्यासाठी ठेवते बाजूला. हिचं नाव आहे लाडो. अरे हिते तुझं तुझं खा ना, तुझं तुझं खा. हे त्यासाठी ठेवलंय पण खाणार दुसरे बोके येऊन. मी हे खिडकीवरती ठेवून देते. इथे मम्मीने बनवलाय पास्ता पण मला हा नाही खायचा आहे. टेस्टी एकदम ज्युसी दिसतोय बट मला नाही खायचा आहे. वी हॅव टू कंट्रोल. इथे बनते हर्बल टी आहे. मग मी काय खाऊ. इथे मला दिसतात ते पपई. चला थोडी पपई घेऊया. चांगली असते सकाळ सकाळी उपाशी पोटी खायला. तर मला आज भूक लागलेली. नॉर्मली सकाळचं मी काही खात नाही, डायरेक्ट 12 वाजताच जेवण करते. बट मला भूक लागली आज म्हणून मी घेतले आहे पपई खायला. जे तुम्ही ब्रेकफास्ट जर करत असाल तर तुम्ही नाश्त्यामध्ये पोहा, उपमा, पास्ता नो. आणि आज माझ्या मम्मीने पास्ता बनवलाय. हे मम्मी असतात ना डाएटच्या वेळेस. मला आवडतो पण आज नाही खाणार. 40 डेजचं चॅलेंज आहे ना आपलं. तुम्ही इडली, सांबर किंवा पोहे, उपमा घेऊ शकता.
जे पण कोणी नाश्ता करत आहात ते. आता आम्ही आवरून निघणार आहोत बाहेर जायला. भेटू दुपारच्या जेवणाला. चला आम्ही रेडी झालो आहोत बाहेर जायला. पप्पा पण रेडी आहेत. पप्पा पण रेडी झालेले आहेत. आणि आमच्या मिठूला आता आम्ही कोंडून जाणार आहे. आम्ही चाललो बाहेर, चाललो आम्ही फिरायला. बस तसाच एकटा. आता जेवणाची वेळ झाली आहे आणि आम्ही बाहेर आलेलो. उशीर झालाय म्हणून आम्ही जेवायला हॉटेलमध्ये आलो आहे. हे हॉटेल गावदेवी रबाळे MIDC मध्ये. खूप छान हॉटेल आहे. इथे आम्ही मागवलं आहे पनीर पहाडी कबाब, जे की इथे तुम्ही मैद्याची रोटी राईस अवॉइड करू शकता. आपलं डाएट चालू आहे, आपलं हेल्दी लाईफस्टाईल चालू आहे. इथे सॅलड, ग्रीन चटणी. तुम्ही पनीर ट्राय करा. ठीक आहे. हे गावदेवी हॉटेल आहे रबाळे MIDC मध्ये. मी तुम्हाला लोकेशन टाकेल. जेवण खूप टेस्टी असतं. छोटंच आहे पण टेस्ट खूप 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 छान लागते. आणि प्राईस पण ॲव्हरेज प्राईस आहे, मिडल क्लास लोकांना परवडण्यासारखं. आणि टेस्ट पण खूप चांगली असते. आमच्या पूर्ण फॅमिलीचं फेवरेट हॉटेल आहे. आम्ही इथेच येतो कायम. तर आज तर संडेची सुट्टी होती सर्वांना. मग सकाळी तर काय वॉकिंगला गेले नाही मी. मग विचार केला की आता दिवसभराची तर सगळी कामं झाली आहेत माझी. संध्याकाळी थोडा टाईम आहे तर थोडं अजून वॉकिंग करून घ्यावं. गार्डनमध्ये आली आहे मग मी वॉकिंग करायला. थोडं वॉकिंग पण होईल, थोडा टाईमपास पण होईल. मग आता एक थोडा टाईम अर्धा तास किंवा पाऊण तास वॉकिंग करून परत जाईल घरी. मग आजचा पण दिवस कंप्लीट झाला आहे. आजचा दिवस जास्त करून बाहेरच गेला आमचा. थोडं काम होतं म्हणून बाहेर गेलेलो आम्ही सगळेजण. नंतर हॉटेलमध्ये जेवलो आणि आलो. मग थोडं झोपलेले. संडेचाच दिवस भेटतो सकाळचं झोपायला. मग येऊन झोपले. मग बोलले मम्मीला जरा मी गार्डनमध्ये जाऊन येते, असंच थोडा टाईमपास करून येते. मग आता निघायचं. आज आपला डे 3 कंप्लीट झाला आहे आणि स्टील वी हॅव मोटिवेटेड. नॉर्मली मोटिवेशन 4 days 5 days 7 days नंतर निघून जातं. बट आपलं 40 daysचं चॅलेंज आहे. आपल्याला कंप्लीट करायचं आहे ते चॅलेंज. आज मॉर्निंगला मी वेट चेक केलं होतं तर 74.20 kg होतं. कालपेक्षा 600 ग्राम रिड्यूस झाले होते आपलं. मग आता डे टू डे वेट नाही चेक करायचं, कारण की कधी कधी आपलं वॉटर रिटेन्शन होतं. कधी आपण हाय प्रोटीन किंवा हेवी कार्ब्सचं मील जर घेतलं हाय प्रोटीनचं तर आपलं स्टमक वॉटर होल्ड करतं. तर कधी कधी वॉटर वेट असतं, कधी कधी सडनली ड्रॉप दाखवणार ते जे वॉटर ड्रॉप होतं आपलं. त्यामुळे आपण आता डायरेक्ट नेक्स्ट संडेला वेट चेक करायचं आहे की टोटल 1 वीकमध्ये आपलं किती वेट लॉस होत आहे. थोडं फेसवॉश करून सेम स्किन केअर करून 5 to 10 मिनिट्स मेडिटेशन करून झोपणार. आज सुट्टी होती, आज संडे होता. आजचा दिवस धावपळीमध्ये जास्त गेलेला आहे आमचा.
उद्या पण मला संडे मंडे सुट्टी असते, उद्याही मला सुट्टी आहे. पण उद्याही माझं एक खूप इम्पॉर्टंट काम आहे. उद्या सकाळी सकाळी लवकर एक्सरसाइज करून लवकर फ्रेश वगैरे सर्व आवरून निघणार आहे मी. म्हणजे लंच टाईमपर्यंत माझं काम करून घरी आली पाहिजे अशा टाईममध्ये. तर स्पॉट माझे थोडे कमी झालेत. चला मॉइश्चरायझर खूप थोडं मॉइश्चरायझर घेते मी, अराउंड एक आपलं छोटं वटाणा असतो ना त्या टाईपचं. जास्त मॉइश्चरायझर सूट होत नाही माझ्या चेहऱ्याला. जास्त सनस्क्रीन जास्त मॉइश्चरायझर सूट होत नाही. मी मॉइश्चरायझर मोस्टली थंडीमध्येच वापरते, नंतर नाही वापरत. मग मी जास्त करून टोनर यूज करते, डे मध्ये टोनर यूज करते. टोनरने खूप फायदा पडलाय मला. माझी स्किन ऑइली आहे तर मी ग्रीन टीचं टोनर यूज करते. तर मी टोनर घरीच बनवते ग्रीन टीचं, जे आपण ग्रीन टी पितो. मी कधी तर दाखवेल आता, जेव्हा मी नेक्स्ट टाइम माझं टोनर बनवेल तेव्हा मी दाखवेल तुम्हाला. चलो गुड बाय फॉर द डे अँड गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. चला उद्या भेटूया आपण. ओके बाय बाय.